अमरावती शहराच्या विकासाचा रोडमॅप ठरणारा बजेट आणि त्यावर महत्त्वाची चर्चा। स्थायी समितीच्या बैठकीत नागरिकांच्या गरजांवर भर। नेमकं काय ठरलं या बैठकीत पाहूया सविस्तर। अमरावती महानगरपालिकेच्या सन 2026-27च्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी स्वर्गीय सुदामकाका देशमुख सभागृहात स्थायी समितीची सविस्तर बैठक पार पडली। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर होते। बैठकीदरम्यान आगामी आर्थिक वर्षासाठी प्रस्तावित बजेटमधील विविध तरतुदींवर सखोल चर्चा करण्यात आली। सभापती अविनाश मार्डीकर यांनी बजेटमधील प्रत्येक मुद्द्याच्या बारकाईने आढावा घेत ते अधिक नागरिकाभिमुख करण्याचे आवाहन केले। बैठकीत नगरसेवक आणि अधिकाऱ्यांनी शहरातील विविध गरजा आणि विकास कामांवर महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या। स्वच्छता व्यवस्था सुधारणा, रस्ते आणि पायाभूत सुविधा, महानगरपालिका शाळा आणि आरोग्य केंद्रे यासाठी निधी वाढवण्यावर भर देण्यात आला। तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या सुधारणेसाठीही प्रस्ताव मांडण्यात आले। या बैठकीत प्राप्त सूचनांच्या आधारे संबंधित अधिकारी अर्थसंकल्पात सुधारणा करणार आहेत आणि सुधारित बजेट पुढील आमसभेच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे। या प्रक्रियेमुळे अर्थसंकल्प अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम होईल असा विश्वास समितीच्या सदस्यांनी व्यक्त केलाय। तर अमरावती मनपाच्या या बैठकीतून शहर विकासासाठी महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे। आता सुधारित बजेटमध्ये नागरिकांच्या अपेक्षा कितपत पूर्ण होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।